नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बेभेगाव या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी चंद्रकांत महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक कार्यक्रम होतोय आणि त्या अनुषंगाने इथं कीर्तन अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि त्या अनुषंगानं आपल्यासोबत इथं ग्रामस्थ आहे आणि महाराज सुद्धा आहे. ते सुद्धा आपण त्यांच्याकडूनच या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी गणेश शेळके. या ढवळेश्वर संस्थांचा विश्वस्त गाव माझं बेबेगाव. हा, या ढवळेश्वर संस्थांची सर्व व्यवस्था या ठिकाणी मी बघत असतो आणि या संस्थांचा थोडक्यात परिचय द्यायचा ठरला तर हे खूप नावाजलेलं या संभाजीनगर जिल्ह्यात अतिशय पुरातन असे संस्थान आहे. भगवान महादेवाचं, भगवान ढवळेश्वरचं एक जागृत देवस्थान म्हणून हे ढवळेश्वर संस्थान या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या संस्थांचा परिचय द्यायचा ठरला तर या ठिकाणी एकूण 10 समाज या ठिकाणी आहेत. 10 मठाधिपती या संस्थांना या ठिकाणी होऊन गेले. त्यातली काही समाज, प्रथमतः पहिली समाज आहे शंकरदास महाराज, त्याच्यानंतर ब्रह्मदास महाराज, टेहलदास महाराज, त्यानंतर नानकदास महाराज, पवनदास महाराज आणि चंद्रकांतदास महाराज अशा या ठिकाणी मठाधिपती होऊन गेले. आणि जे संस्थांचे 10वे मठाधिपती आहेत वैकुंठवासी सद्गुरू श्री चंद्रकांतदासजी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा असा भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व या संस्थांचे जे 11वे मठाधिपती सध्याचे आहे महंत गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांच्या आज प्रत्येकाली हा भव्यदिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. हा कार्यक्रम किती दिवसापासून चालू आहे? ही पुढील माहिती आता हे आमचे अनिल महाराज वनी हे 2025 रोजी या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपामध्ये या महाप्रसादिनी आणि काल्याची कीर्तनाने सद्गुरू रामगिरी महाराज यांच्या काल्याची कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी या 7 दिवस खूप भव्यदिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेले. श्री गुरु सद्गुरू आमचे गुरुवर्य मठाधिपती ज्ञानदासजी महाराज यांच्या आधिपत्याखाली हा चालू असलेला उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व भाविक जनांसाठी ही खूप महत्त्वाची पर्वणीच म्हणावी लागेल. या ठिकाणी उत्कृष्ट असा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि अजूनही 4-5 दिवस आपल्याला हा कार्यक्रम खूप आनंदात बघायला मिळणार आहे. ते हे गाव तर या गावाचा सप्ताह आलो महाराष्ट्रामध्ये ऐकले. त्याची रूपरेषा कशी राहिली, जनता समुदाय किती असतो बा? जनता समुदाय जसं आज रोजी 1000-2000 रोज संध्याकाळी या कार्यक्रमाला उपस्थिती असतेच. सकाळी सुद्धा जवळपास 100-150 लोकांची या ठिकाणी पारायणासाठी उपस्थिती आहे. पारायणासाठी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणासाठी असतील. पूर्ण कार्यक्रम जो असे आहे तो भव्यदिव्य स्वरूपामध्ये आहे. त्याचप्रमाणे शेवटचा जो दिवस आहे, जो पर्वणी आहे, ती पर्वणी म्हणजे जवळपास या ठिकाणी 15 ते 20 हजारापर्यंत पब्लिक जी सारखी येणे जाणे चालू असतात. त्या दिवशी खूप या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपात हा कार्यक्रम होतो. हे सर्व वार्षिकप्रमाणे याही वर्षी तो अगदी उत्कृष्टपणे या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.